नमस्कार, मी डॉक्टर सचिन पवार। आज आपण चिकनगुनिया आजाराविषयी थोडक्यात माहिती घेणार आहोत। चिकनगुनिया हा विषाणूजन्य आजार आहे। चिकनगुनियाचा विषाणू हा एडिस एजिप्ती प्रजातीच्या मच्छर चावल्यामध्ये रुग्णांमध्ये पाहायला मिळतो। चिकनगुनियाचा हा मच्छर दिवसाच्या वेळी जास्त सक्रिय असतात। चिकनगुनियाचे मच्छर साधारणपणे गोड्या पाण्याच्या साठ्यांमध्ये त्याची उत्पत्ती आपल्याला बघायला मिळते। चिकनगुनियाचा मच्छर चावल्याच्या नंतर 4 ते 8 दिवसांमध्ये रुग्णांमध्ये लक्षणे हे आपल्याला पाहायला मिळतात। चिकनगुनियामध्ये तीव्र ताप आणि तीव्र सांधेदुखी ही प्रमुख लक्षणं आपल्याला पाहायला मिळतात। आता चिकनगुनियाची कारणे आपण थोडक्यात जाणून घेऊया। चिकनगुनिया हा एडिस एजिप्ती आणि एडिस अल्बोपिक्टस प्रजातीच्या मच्छर चावल्यामध्ये रुग्णांमध्ये पसरतो। एखाद्या रुग्णाला जर चिकनगुनिया झाला असेल आणि त्या रुग्णाला मच्छर चावला आणि तोच जर मच्छर दुसऱ्या व्यक्तीला चावला तर त्या रुग्णांमध्ये एकापासून दुसऱ्या रुग्णांमध्ये याचा प्रसार हा आपल्याला पाहायला मिळतो। आता आपण चिकनगुनियाची थोडक्यात लक्षणे जाणून घेऊया। चिकनगुनियामध्ये थंडी वाजून ताप येणे आणि चिकनगुनियामध्ये येणारा ताप हा हाय ग्रेड फीवर असतो आणि तो फीवर म्हणजे मोर दॅन 100 डिग्री फॅरेनहाइट पेक्षा जास्त रुग्णांमध्ये पाहायला मिळतो। तीव्र प्रमाणामध्ये ही सांधेदुखी रुग्णांमध्ये पाहायला मिळते। स्नायूंमध्ये ह्या खूप वेदना प्रचंड प्रमाणामध्ये पाहायला मिळतात। रुग्णांमध्ये डोकेदुखी आणि थकवा हा खूप जास्त पाहायला मिळतो। रुग्णांमध्ये अंगावरती लाल पुरळ येणे हे सुद्धा चिकनगुनियामध्ये लक्षण आपल्याला पाहायला मिळतं। रुग्णांच्या डोळ्यांमध्ये सूज येणे आणि डोळ्यांना वेदना होणे हे सुद्धा काही रुग्णांमध्ये आपल्याला पाहायला मिळू शकते। अशा प्रकारचे काही लक्षणं हे चिकनगुनिया झालेल्या रुग्णांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात। यानंतर आपण चिकनगुनियावरती काय उपचार पद्धती आहे हे थोडक्यात जाणून घेऊया। तसं बघायला गेलं तर चिकनगुनिया या आजारामध्ये विशिष्ट कुठल्याच प्रकारची लस नाही आणि काही ट्रीटमेंट पण तशी बघायला मिळत नाही। तसं बघायला गेलं तर चिकनगुनियाच्या लक्षणानुसारच डॉक्टरांकडून जाऊन आपण उपचार केले पाहिजेत। चिकनगुनियामध्ये विश्रांती घेणं हे खूप गरजेचं असतं। चिकनगुनिया झाल्याच्या नंतर शरीरामध्ये डिहायड्रेशन खूप बघायला मिळतं, त्यामुळं जास्त प्रमाणात पाणी पिणं, फळांचा ज्यूस घेणं आणि इतर द्रवपदार्थ घेणं सुद्धा गरजेचं ठरू शकतं। चिकनगुनिया झाल्याच्या नंतर प्रथिनयुक्त आहार घेणं हे खूप महत्त्वाचं ठरू शकतं। चिकनगुनिया झाल्याच्या नंतर आपण डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्यांच्याकडून उपचार घेणं, जसं की ताप कमी करण्याकरिता औषधं आणि वेदनाशामक औषधं घेणे खूप गरजेचं ठरू शकतं। चिकनगुनिया झाल्याच्या नंतर आपण डॉक्टरांकडे जाऊन आपल्या रक्ताची तपासणी करून घेणं आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच आपण त्याचा उपचार करणं हे अत्यंत गरजेचं ठरू शकतं। चिकनगुनिया हा झाला तर त्याचा प्रतिबंध आपण कसा केला पाहिजे याबद्दल काही माहिती घेऊया। चिकनगुनिया हा मच्छरांपासून होतो, त्यामुळे मच्छरांची उत्पत्ती थांबवणं हे खूप गरजेचं आहे। जसं की पाण्याच्या टाकीच्या बाजूला काही पाण्याचे छोटे छोटे डबके तयार होतात आणि त्या डबक्यांमध्ये मच्छरांची उत्पत्ती होते, ते डबके नष्ट करणं हे अत्यंत आवश्यक आहे। मच्छरांपासून स्वतःचं संरक्षण करणं, जसं की मच्छरदाणीचा वापर करणे, तसेच अंगावरती पूर्ण कपडे घालून आपण मच्छरांपासून स्वतःचं संरक्षण करू शकतो। आणि बाजारामध्ये बऱ्याच प्रकारच्या अँटी मॉस्किटो क्रीम आलेल्या आहेत। अँटी मॉस्किटो क्रीमचा वापर करून आपण मच्छरांपासून स्वतःचं संरक्षण करू शकतो। यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या संस्था आहेत त्या संस्थेच्या मार्फत आपण आपल्या भागाची, आपल्या परिसराची फवारणी करून मच्छरांपासून आपण आपला बचाव करू शकतो। अशा प्रकारच्या जर उपाययोजना केल्या तर नक्कीच आपण चिकनगुनियापासून स्वतःचा आणि आपल्या सर्व समाजातील व्यक्तींचा प्रतिबंध करू शकतो। आणि चिकनगुनिया झाल्याच्या नंतर आपण घाबरून जाण्याची काही गरज नाही। आपल्या डॉक्टरच्या माध्यमातून आपण त्याचा उपचार हा चांगल्या पद्धतीने करू शकतो। अशा प्रकारे चिकनगुनियाची माहिती आपल्या सर्वांसाठी नक्कीच उपयुक्त ठरेल। धन्यवाद। स्टे हॅपी, स्टे हेल्दी। थँक्यू।